रेकॉर्डिंगच बंद होते आतापर्यंत. रेकॉर्डिंग बंद राहिली. आता जाऊ द्या, चला असू द्या. मी शॉर्ट मध्ये घेतो, म्हणजे मग तुमच्या बी ध्यानात येईल. आणि तर हा आपला जे स्वरूप विस्मरणाविषयी सिंहाचा दृष्टांत आहे, तर तो थोडक्यामध्ये वर्णन करतो की एक धनगर होता. तो धनगर असणाऱ्या डोंगरामध्ये मेंढ्या पाळायला जायचा आणि त्या मेंढ्याला घेऊन जात असताना जंगलामध्ये त्या जंगलातल्या सिंहाच्या बछड्याला घेऊन आपल्या मेंढ्यामध्ये आला आणि त्यातला एक जे बछडा होता तो लहानाचा मोठा होऊ लागला. त्याला मेंढ्यांचं दूध प्यायला मिळू लागलं. मेंढ्यांची संगती लागली. मेंढ्यांच्या संगतीमध्ये राहत असताना मग आपण मेंढाच आहोत अशी त्याची समजूत झाली. आणि मग असणारं पर्वतातल्या सिंहाने ज्यावेळेस त्या मेंढ्यातल्या सिंहाची भेट झाली, त्यावेळेस त्याला पटवून दिलं त्याची लक्षणे, स्वतःची लक्षणे. आणि मग ती ज्यावेळेस स्वतःची लक्षणं आणि पर्वतातल्या सिंहाची लक्षणं ज्यावेळेस ध्यानात आली आणि त्यावेळेस मग ह्याला खात्री पटली की मी असणारा हा खरोखरच सिंह आहे, मी मेंढा नाही. त्याप्रमाणे याचा सिद्धांत आहे. सिद्धांत आपल्याला महत्वाचा असतो, दृष्टांतापेक्षा सिद्धांत महत्वाचा असतो. तर म्हणून आपण देहाधिकाचे द्रष्टे खरे आहोत. आपण आत्मा आहोत. आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. आपण अज्ञानपणामुळे आपल्याला देहाची संगती लागल्यामुळे, इंद्रियाची संगती लागल्यामुळे आपल्याला अनादिकालापासून भ्रम झालेला आहे. आणि मग धनगरासारखा एखादा भेदवादी गुरु भेटतो आणि ते सांगतो तू संसारिक आहेस. आणि मग तू संसारिक असल्या कारणानं मग तुला काय करावं लागेल, तर मग तू करता आहेस, भोगता आहेस, संसारी आहेस, अशा प्रकारचा विपरीत बोध करून अज्ञान दंड करतो. त्याप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारचे गुरु भेटतात. परंतु खरा सद्गुरू भेटल्याच्या नंतर ते सांगतात की बाबा तुम्ही देहाचा द्रष्टा आहात, देहाचा साक्षी आहात. सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. मग असणारा तुमचा आत्मा जर ब्रह्मरूप आहे, आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, आपण द्रष्टा आहोत, आपण साक्षी आहोत, हे विसरायला नको. म्हणून सच्चिदानंद रोहिदास बाबाने नामाचं चिंतन आपल्याला करायला लावून आपल्याकडं आपले जरी मलविक्षेप काही असले तरी आपले मलविक्षेप सुद्धा या नामचिंतनानं निघून जातात आणि भगवान परमात्माची प्राप्ती म्हणजे प्राप्ताची प्राप्ती. आपण स्वतः सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप असताना आपल्याला कळत नाही की आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत म्हणून. मग असणारं ध्यानात घ्यायचं की असणारं आपण नामचिंतन करायचं. नामचिंतनानं जरी आपले मलविक्षेप गेलेले नसतील तरी सुद्धा मलविक्षेप निघून जातात आणि आवरण दोष निवारणार्थ सद्गुरूला शरण जाऊन आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे जे ज्ञान आहे, हा जो आवरण दोष असतो मी आणि माझ्याचा, ते सद्गुरू काढत असतात. म्हणून त्याच्यासाठी श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन मग हे आपण करावं लागतं. आणि बार बार आपण जर आपल्याकडं लक्ष दिलं तर मग आपलं ज्ञान आपल्याला होत असतं. आपल्याला आपण आत्मा आहोत, आपल्याला आत्मा व्हायचं नाही, आपण आत्मस्वरूपच आहोत हे आपल्याला कळून घ्यायचं आहे. मग या देहामध्ये राहून आपण मनाच्या द्वारे मनन करून, बुद्धीनं निश्चय करून, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या वहीप्रमाणे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत हे विसरायला नको. म्हणून असणारं त्यांनी सांगितलं की आपण काय केलेलं आहे, स्वरूपास पूर्णपणे विसरून जाऊन आपण देहाधिक आहोत असा आपला मनाचा मिथ्याग्रह करून बसलेलो आहोत. पण क्वचित जेव्हा अज्ञानी जीवांच्या सुदैवाने त्यांच्या गतजन्मार्जित अनंत पुण्यकर्माचा उदय होतो आणि पुण्यकर्माचे फल देणाऱ्या जगदीश्वराचा जेव्हा त्यावर अनुग्रह होतो, त्याच वेळी एखादा वेदांत शास्त्र संपन्न सद्गुरू भेटतो आणि ते सद्गुरू आपल्याला सांगतात की त्यांची सर्व चांगली लक्षणे पाहून त्यांची मुमुक्षुता ध्यानात आणून मग सद्गुरू जे मुमुक्ष असतात, जे अधिकारी असतात, त्यांना असणारा हा ज्ञानाचा उपदेश करतात. आणि मग ते गुरु म्हणतात की प्रश्न विचारतात, तू कोण आहेस? तू ब्रह्मस्वरूप ओळखले आहेस काय? शिष्य म्हणतो मी मनुष्य आहे, मला ब्रह्मस्वरूप म्हणतात ते कसे ओळखता येईल? म्हणून गुरु म्हणतात, अरे बाबा, हा तुझा देह मनुष्य आहे, देहाचा द्रष्टा तू आत्मा देहाहून वेगळा आहेस.
मनुष्य नाहीस, तू ब्रह्म आहेस, मला ब्रह्मस्वरूप कसे ओळखता येईल असे जे तू विचारित आहेस ते केवळ अज्ञानानेच विचारित आहेस. आपल्याला साक्षीबद्दल, आपल्याला आत्म्याबद्दल आपलं अज्ञान असतं आणि आपण आत्मस्वरूप आहोत असं आपल्याला खात्रीशीर वाटत नाही. म्हणून तर श्री सद्गुरू आपल्याला उपदेश करतात की बाबा तुम्ही काय आहात, तर तुम्ही आत्मस्वरूप आहात आणि आत्मस्वरूप हे ब्रह्मस्वरूप एकच आहे. म्हणून शिष्य म्हणतो, गुरु महाराज आपण म्हणता की तुम्ही ब्रह्म आहेस, पण म्हणून ब्रह्म ज्यास म्हणतात ते मी कसे असू शकेन? मी तर संसारी सुखी-दुःखी करता भोगता अशी माझी खात्री आहे. यासाठी आपला उपदेश माझ्या अनुभवास येत नाही. शिष्यानं प्रश्न केलेला आहे की मला तर असं वाटत नाही, ते ब्रह्म कसं आहे ते मी पाहिलेलं नाही, ब्रह्म मला कळत नाही, मी ब्रह्म कसा असू शकेन? मी तर संसारी आहे, सुखी-दुःखी आहे, करता भोगता आहे अशी माझी खात्री आहे. यासाठी तुम्ही जरी मला उपदेश करीत असलात तरी तुमचा उपदेश माझ्या अनुभवास येत नाही. म्हणून गुरु म्हणतात, हे मुमुक्षु तो विचार करून जर पाशील तर तुला असे समजून येईल की तुझ्या देहामध्ये जो अहंकार आहे तो संसारी सुखी-दुःखी करता भोगता इत्यादी असून दृश्य आहे. बघा आपल्यामध्ये अहंकार असतो आणि तो अहंकारच आपल्याकडून आपल्याला सुखी-दुःखी करता भोगता असे समजत असतो. परंतु आपण द्रष्टा आहोत असं त्याला कळत नाही. म्हणून असणारं ते म्हणले, बाबा तुझ्या देहाचे एकही लक्षण तुझ्या आत्म्याच्या लक्षणाशी मिळत नाही. जसं की मेंढ्यांची लक्षणं सिंहाच्या लक्षणाशी जुळत नाहीत, त्याप्रमाणेच देहाची लक्षणं आत्म्याच्या लक्षणाशी जुळत नाहीत. ध्यानात ठेवा. दृष्टांतामध्ये ज्याप्रमाणे मेंढ्यांची एकही लक्षण सिंहाच्या लक्षणाबरोबर मिळाले नाही, त्याप्रमाणे परंतु ब्रह्माची सच्चित आनंद इत्यादी लक्षणे तुझ्या आत्मस्वरूपाशी मिळतात. दृष्टांतात ज्याप्रमाणे मेंढ्यातल्या सिंहाची लक्षणे पर्वतल्या सिंहाच्या लक्षणाशी जुळली, ज्याप्रमाणे ब्रह्म सत्य आहे त्याप्रमाणे तू ही जागृत तिन्ही अवस्था जाणतोस. ते म्हणतात की आपण जागृत, स्वप्न, सुसुप्ती या तिन्ही अवस्था आपल्याला कळतात. मग असणारी या ब्रह्मस्वरूपाची लक्षणं आपल्या आत्मस्वरूपाशी जुळतात, देहाच्या लक्षणाशी जुळत नाहीत, हे ध्यानात ठेवा. जसे आपण अर्थात ज्ञानरूप आहोत, ब्रह्म जसे आनंदरूप आहे तसा तुम्हीही परमप्रेमास्पद आहात, परमानंदरूप आहात. तुम्ही ब्रह्माप्रमाणे जायते असते इत्यादी 6 विकार रहित आहात. हा तुझा दृश्य देह असून जड दुःखरूपाने षडविकारयुक्त आहे. या देहाशी वास्तविक तुझा काही संबंध नाही. आता आपला या देहाशी काही संबंध नसताना सुद्धा आपण हा संबंध जळून घेतलेला आहे स्वतः. केवळ आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे सुख, दुःख, कर्तृत्व, भोक्तृत्व वगैरे जे मूळचे अंतःकरणाचे धर्म, ते आपण भ्रांतीच्या योगाने आत्म्याच्या ठिकाणी कल्पिलेले आहेत. अंतःकरणाचे धर्म, देहाचे धर्म आपण काय केलेले आहेत? आपण आत्मस्वरूपाकडे लावलेले आहेत. हे देहाचे अंतःकरणाचे धर्म देहाकडे लावून, अंतःकरणाकडे लावून आपण सच्चिदानंद आत्मा आत्म्याचे जे गुणधर्म आहेत ते ब्रह्माशी जुळतात. म्हणून आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असं जीवानं वृत्तीच्या द्वारे ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाचं सुद्धा खंडन, वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे. ब्रह्माचं खंडन होत नसतं, आत्मस्वरूपाचं खंडन होत नाही. आपल्याला झालेलं ज्ञान गिळून गावा गोविंदागा, ज्ञानाचा अहंकार येऊ नये याच्यासाठी सांगितलं की बाबा ज्ञान गिळून गावा गोविंदागा. आपण ज्ञान व्हायच्या अगोदरच ज्ञान झाला असं म्हणतो आणि मग आपण गोत्यामध्ये येतो. आपल्याला स्वरूपाचं ज्ञान जर साधू संतांनी जर थोडक्यामध्ये एका वाक्यामध्ये जर ज्ञान होत असतं तर मग एवढी मोठी ग्रंथ करायची गरजच नव्हती. ब्रह्मसूत्रे, उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, देवाला सुद्धा अवतार घेऊन यावं लागलं आणि पुन्हा पुन्हा ग्रंथ करावे लागले. शंकराचार्यांनी असणार त्यांचं शंकराचार्यांचं भाष्य आहे, त्यानंतर ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे. हे सर्व ग्रंथ एका देवाचं वर्णन करण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. देवाला अनेक वेळेस येऊन अवतार घेऊन बघा, सुरुवातीला शंकराचार्य, नंतर पुन्हा ज्ञानेश्वर माऊली, साधू संत बाकीचे
युगानयुगे असणारं हे ज्ञान चालत आलेलं आहे, अनादी कालाचं हे ज्ञान आहे. आपल्याला फक्त भूल पडलेली असते, ती भूल आपली निघून जावी आणि आपला आत्मा ब्रह्मरूप आहे एवढंच कळण्यासाठी सर्व ग्रंथ प्रवर्त झालेले आहेत. म्हणून असणार आपण भ्रांतीनं अंतकरणाचे जे धर्म आहेत ते आपण भ्रांतीच्या योगाने आत्मेच्या ठिकाणी कल्पलेले आहेत. तर हे अंतकरणाचे धर्म, देहाचे धर्म आपण आत्मस्वरूपाकडे लावतो, म्हणूनच आपला घोटाळा होतो आणि देहालाच आपण मी म्हणायला लागतो. वास्तविक पाहता तुम्ही शुद्ध ब्रह्म आहात, तुमच्यामध्ये संसार नाही. याचा अर्थाचे श्रीमद भागवतात एकादश स्कंदाच्या 28व्या अध्यायामध्ये श्लोक 15 भगवंताने उद्धवास सांगितलेले आहे. असं उपदेशपर वाक्य आहे. तर ते काय सांगतात भागवतामध्ये? शोक हर्ष भय क्रोध लोभ मोह स्प्रहृदय अहंकार रश्य द्रशंते जन्म मृत्युश्चनात्मनः. भागवतामधला हा एक श्लोक आहे आणि म्हणून त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की शोक दुःख हर्ष प्रसन्नता भय भीती लोभ मोह स्प्रह इच्छा जन्म मृत्यूदी शब्दाने व्यक्त होणारे कर्तृत्व भोक्तृत्वादी सगळे धर्म अहंकाराच्या ठिकाणी दृष्टीस पडतात. आपल्याला जे अहंकार आहे आणि त्या अहंकारामुळे आपल्याला आपलंय असं वाटतं, पण हे सगळे अंतकरणाचे धर्म आहेत. म्हणजे सुख आहे, दुःख आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, हे सर्व आपलं अंतकरणाचे धर्म असून आपण ते आपल्याकडे घेतो आणि मग कर्तृत्व भोक्तृत्व सगळे धर्म अहंकाराच्या ठिकाणी दृष्टीस पडतात. मग हे आत्म्याच्या ठिकाणी नाहीत कसे ते पहा. सुसुप्ती समाधी इत्यादी अवस्था आत्मा असतोच, पण त्या अवस्थात अहंकार लीन होत असल्यामुळे सुखादुखादी धर्माची प्रतीती होत नाही. परंतु जागृत अवस्थेत अहंकार जागा असल्यामुळे सुखादुखादी प्रतीतीस येतात. यावरून सिद्ध होते की वरील सर्व धर्म अहंकारात असतात. आत्मा निर्विकार आहे, सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, हे ज्ञान उघड आहे. परंतु आपण काय करतो की असणारं हे देहाची सर्व लक्षणे अंतकरणाचे धर्म आपण आपल्याकडे घेतो आणि आपण साक्षीद्रष्टा असताना सुद्धा आपण देहच मी म्हणत बसतो आणि मग असणारं जन्म मरण चुकत नाही. अशा रीतीने सद्गुरू जेव्हा बोध करतात तेव्हा शिष्य त्यांचा सूक्ष्म विचार करून देहाध्यास टाकून, बघा आता लगेच इथं असं शिष्याचं वर्णन आहे. सद्गुरूनं नुसतं एवढं सांगितल्याबरोबर शिष्यानं विचार केला की असणारे हा जे सूक्ष्म विचार केला म्हणजे बारीक विचार केला आणि बारीक विचार करून देहाध्यास टाकून, देहाचा अध्यास आहे, देह भ्रम आहे असं त्याला कळालं त्या शिष्याला. आणि मग काय करतोय तर आपण स्वतः ब्रह्मस्वरूप आहो, आपण स्वतः ब्रह्मस्वरूप असा निश्चय करून संसार दुःखापासून मुक्त होतो. परंतु दृष्टांता जसा पर्वतातल्या सिंहाच्या उपदेशापूर्वी त्या आज्ञा सिंहाला आपण मेंढावा अशा भ्रम झाला होता, त्याप्रमाणे आज्ञाने जीवात्म्यालाही सद्गुरूच्या उपदेशापूर्वी त्या मेंढ्याप्रमाणे त्याचप्रमाणे आज्ञाने जीवात्म्यालाही सद्गुरूच्या उपदेशापूर्वी अनादिकालापासून होत आलेल्या चुकीच्या समजुतीने देहच आपणावा असा भ्रम झालेला असतो. या रीतीने पहिल्या चौपाईच्या पूर्वार्धात जीवाला अनादिकालापासून चालत आलेल्या अज्ञानामुळे देहाध्यास होतो, त्याचे वर्णन केलेले आहे. आता पुढे उत्तरार्धामध्ये देहादेशाचे फळ जन्म मरणादी रूप संसाराचे दुःख प्राप्त होते, त्याचे सद्गुरू वर्णन करतात. ते सारो फरे 84 लक्ष योनीने इतिह. ज्या अर्थी जीव स्वतःचे खरे स्वरूप विसरून देहाच्या ठिकाणी अध्यास करतो, देच मी आहे असं म्हणतो आणि त्या अर्थी 84 लक्ष योनी वारंवार फिरणे आणि पुन्हा पुन्हा जन्ममरण भोगणे कसे भाग पडते ते खालील दृष्टांत दिलेलं आहे. येतंय का ध्यानात? जर आपण स्वतःचं स्वरूप जर विसरलो आणि देहाला जर आपण मी म्हणू लागलो, स्वतःचं स्वरूप जर आपण विसरलोत आणि देहाला जर मी म्हणू लागलो, तर आपल्याला आपलं जन्म मरण चुकत नाही. 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला जावं लागतं. मग 84 लक्ष योनीमध्ये जर आपल्याला जर तशी प्रवृत्ती होत असेल तर मग ते दुःखाचा विचार नाही केलेला बरा. आपण मनुष्य रूपानं जन्माला आलेलो आहोत, तेव्हापासून जन्मल्यापासून आतापर्यंत किती सुख मिळालं याचा विचार आपण आपल्याच मनाला विचारून पाहावा किंवा बघावा. कारण हा
जन्मल्यापासून आतापर्यंतही सुखाचा लेसही मिळालेला नाही, तरी सुद्धा अज्ञानी जीव असणारा आपल्याला म्हणतो की मी लय मला सुख झालं, मी आता लहानपणी तर बघा नुसतं खेळायचंच असतं, त्या लहान लेकरं नुसते खेळण्यामध्ये सुख मानतात. तुम्ही सांगा त्या खेळण्यामध्ये काय सुख आहे? खेळायचं झालं की असणारा पुन्हा तरुणपणा येतो आणि तरुणपणामध्ये संसार करायचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं की संसारामध्ये सुख असन. माय-बापा हो, एक किंचितभर सुद्धा सुख या संसारामध्ये नाही. आपल्याला सुखाचे क्षण येत नाहीत, आपल्याला कुणी सुख देत नाही, परंतु आपल्याला सुखाचा भास निर्माण होतो. तरी सुद्धा आपल्याला सुख मिळत नाही आणि मग त्या सुखाच्या आशेमागे आपण जरी धावू लागलो तरी ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषयाचं सुख असून ते सुख नसून दुःखच आहे ते आणि आपल्याला दुःखालाच आपण सुख करायला लागलो. म्हणून आपण स्वतः 84 लक्ष योनीमध्ये देह जोपर्यंत मी नाही असं ज्ञान होत नाही, तोपर्यंत साक्षीद्रष्टा आपण आहोत. द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत हे जोपर्यंत ज्ञान होत नाही, तोपर्यंत म्हणण्यापेक्षा आपण किती ज्ञान संपादन करा, ज्ञानानं आपल्याला दुःखाची आपण तीव्रता कमी होईल आपल्या कळण्यामुळं, परंतु ज्ञान जरी झालं तरी सुखदुःखे भोगावे लागतात हे ध्यानात ठेवा. कारण ते अंतःकरणाद्वारे, शरीराद्वारे भोगविले जातात. याच्यामुळं त्याचा आपल्याला अनुभव येतो. म्हणून आपल्याला नामचिंतन करून भगवंताचं स्मरण करून भगवंताकडंच जर आपण असणारं कुठल्याही गोष्टीबद्दल सांगितलं तरी भगवान परमात्मा आपला ऐकतो. हे नामचिंतन करणाऱ्याला कळून येतं किंवा शास्त्र बघून नामचिंतन करून आपण स्वतःच ज्ञान आपल्याला स्वतः जर कळून घेतलं आणि भगवान परमात्माकडे जर विनंती केली की भगवंता मला तुझ्या स्वरूपामध्येच राहायचं आहे, मला आता हे जन्म आणि मरण या देहाचा अंतःकरणाचा आहे, तर ते आता मला नकोय, मला जन्मायचं नको आणि मरायचं नको. नाहीतरी आपल्याला जन्म मरण नसतं, पण कशामुळे येतं तर देहालाच मी म्हणतो म्हणून येतं. देहच मी आहे असं म्हणतो म्हणूनच आपल्याला जन्म मरण येतं. कारण देहाचा अहंकार सुटत नाही आणि अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अहंकार घालवण्यासाठीच हे ज्ञान आहे, कारण आपण साक्षी आत्मा आहोत. म्हणून असणारे त्यांनी सांगितलं, ज्या अर्थी जीव स्वतःचे खरे स्वरूप विसरून देहाच्या ठिकाणी अध्यास करतो, त्या अर्थी त्यास 84 लक्ष येऊन वारंवार फिरणे आणि पुन्हा पुन्हा वारंवार जन्ममरण भोगणे भाग पडते. त्यासाठी त्यांनी आंधळ्याचा दृष्टांत दिलेला आहे. मग त्या आंधळ्याच्या दृष्टांतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मला असं वाटतं की आंधळ्याचा दृष्टांत उद्या घ्यायचा का, कारण आता हे आंधळ्याचा दृष्टांत पूर्ण व्हायचं नाही, तरी घ्यायचा असला तर शॉर्टमध्ये सांगू शकतोय. घेऊ का? तर असणारा आंधळ्याचा दृष्टांत आहे. तर त्या आंधळ्याच्या दृष्टांतामध्ये आपल्याला कसं जन्म मरण वारंवार आपल्या पाठीमागे लागलेला आहे. त्या आंधळ्याच्या दृष्टांतामध्ये काय, तर एक आंधळा होता आणि तो आंधळा त्याला गावाच्या बाहेर जायची इच्छा झाली आणि मग गावाच्या भोवताली ते पहिले गाव असे होते की आपल्या गावाच्या चौकडून एक कठडा बांधायचा आणि त्या कठड्याला धरून धरून एक येस असायची, त्या येशीतून बाहेर जावं लागायचं, पण आता आंधळ्याला दिसत नाही. मग आंधळाने आज्ञेने हा जीव म्हणजेच आंधळा आणि तो आंधळा काय करू लागला, मग त्या कठड्याला धरून जाऊ लागला. कठड्याला धरून जात असताना तो त्या गावामधील मलमूत्र, त्या नाल्या त्याच्यामध्ये अनेक वेळेस कितीतरी वेळेस पडला. त्याला ते हातापायामध्ये काच, काटे, काच अनेक प्रकारचं त्याला त्रास सहन करावा लागला आणि तो गावाच्या बाहेर जिथं दरवाजा येईल त्याच वेळेस त्याच्या शरीराला गचकरण असल्यामुळे तेवढ्याच कर्म धर्म संयोगानं त्याला खाज सुटायची आणि तो खाजवत खाजवत थोडस चालायचा, तितक्यामध्ये तो दरवाजा निघून जायचा. असं कितीतरी वेळेस, असं अनंत म्हणजे खूप वेळेस असणार त्याला तसं झालं आणि मग तो त्रासून गेला. म्हणजे गजकरणाची जी खाज आहे ती खाज तितक्या पुढे येऊन तो ते दरवाजा आला की बार बार तसंच व्हायचं. त्याप्रमाणे असणारा हा आंधळा बाहेर त्याला जाता आलं नाही. कशामुळं, तर त्याला नुसती खाज असल्यामुळं.
मग आता तुम्ही सांगा, एक आंधळा मनुष्य गावाच्या भोवताली फिरतो बार बार फिरावं लागतं आणि आपली बी गत झालेली आहे. आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. मग असणारा या शरीर प्राप्त झालेला असताना आंधळ्याच्या ठिकाणी मग असणारा हा म्हणजे त्या आंधळ्याला जसं बार बार पुन्हा प्रयत्न करून त्याला त्रास सहन करावा लागला आणि त्याच्यामुळं त्याला त्या गावाच्या बाहेर पडता आलं नाही. तसं हे दृष्टांत सिद्धांत असा आहे, आंधळ्याच्या ठिकाणी आज्ञाने जीव समजावा. आंधळ्याच्या ठिकाणी इकडे काय समजायचं, तर आज्ञाने जीव समजावा. शहराभोवतालच्या कोटाच्या ठिकाणी 84 लक्ष येऊनी समजाव्या. दरवाजाच्या ठिकाणी मनुष्य देह जाणावा. आता आपल्याला मनुष्य देह रूपी दरवाजा मिळालेला आहे. याच्यातून बाहेर जाऊन आपल्याला मुक्त होता येतं. खर्जीच्या किंवा गजकरणाच्या ठिकाणी विषय सुख समजावे. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे आज्ञाने जीव 84 लक्ष येऊनी फिरत फिरत मनुष्य देहरूप मुक्तीच्या दरवाज्यात आल्यावर त्याला ब्रह्मनिष्ठ सद्गुरू च्या उपदेशाने आपले खरे स्वरूप जाणून घेता येऊन 84 लक्ष येऊनीच्या फिरतून स्वतः सोडून मोक्ष सुखाचा लाभ करून घेता येईल असे आहे. पण अज्ञान रूप अंधतेच्या योगाने हा मनुष्य देह मुक्तीच्या द्वारा यात मोक्षाचे साधन केलेच पाहिजे असे जीव समजत नाही आणि नाना प्रकारचे विषय भोग आणि असदाचरण रूप ज्या खर्जी किंवा जी गजकरणे त्यांच्या ठिकाणी रथ होऊन सर्व आयुष्य व्यर्थ घालवतो. मायबापो, आपण हे अनंत जन्मापासून हेच करत आलेलो आहोत. म्हणून आपण ध्यानात घेतलं पाहिजे की आपण देह नाही, देहाचे विषय आपण नाहीत. तरी सुद्धा आपल्या ध्यानात येत नाही. आपल्याला याची संगती सुटत नाही. संगती सोडण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, नामाची आवश्यकता आहे. नामचिंतन करून घेऊन ज्ञानाच्या द्वारे समजून घेऊन आपण मुक्त आहोत. हे देहाचे विषय आणि देहाचे विषय हे अज्ञानी जीवाला सोडत नसतात. म्हणून आपण ते ज्ञानस्वरूप म्हणजे ज्ञान समजून घेऊन आता इथं कसं कर्म करायचं त्याच्याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. इथं जास्त आपण करत नाहीत कारण आपल्याला टाइम थोडा असतो, आहे की नाही. तर गजकरणे त्यांच्या ठिकाणी रत होऊन सर्व आयुष्य व्यर्थ घालवतो. म्हणजे खर्जीस किंवा गजकरणास खाज सुटली असता ती खाजीतनाचा मनुष्याला अतिशय आनंद होतो. तद्वतच मरणकालपर्यंत विषयांच्या भोगात आनंद मानून त्यावरील आपली आसक्ती जराही सोडित नाही आणि परमेश्वरावर प्रीती करीत नाही. असे करता करताच्या कुडीतून प्राण निघून गेला म्हणजे मनुष्य देह मोक्षद्वार हातचे गेले असे होऊन 84 लक्ष योनीचा कोट पुन्हा पुन्हा आपल्याला मिळतो. म्हणजे जन्ममरण चुकत नाही. म्हणून जन्ममरण चुकण्यासाठी मग आपल्याला काय होतंय म्हणतात, मग त्याला बैल, घोडा, गाढव इत्यादी पशुची शरीरे घेऊन त्यास महादुःखे भोगावे लागतात. अशा पशुच्या पाठीवर लोक तो वाकेपर्यंत ओझे लादून त्यास काठीने मारीत प्राण्याने टोची चालवितात. अशा पशुला कोणी आठवणीने खावायला दिले तर त्यास खावयास मिळायचे. एवढच त्या पशूंच्या स्वाधीन असा कोणताही व्यवहार राहू शकत नाही. अरे रे, काय त्या बिचाऱ्याला दुःख होत असेल. चालता चालता अगदी थकून गेला असला तरी मी थकून गेलो असे मला चालवत नाही असे त्या बिचाऱ्याला सांगता येत नाही. त्यामुळे केवळ दुःख भोगणे हे मात्र कपाळी येते. मनुष्य देह मिळाला असूनही त्याने आत्मज्ञान संपादन केले नाही. मनुष्य देह मिळाला असून सुद्धा अज्ञानी जीवानं आत्मज्ञान जर संपादन नाही केलं तर आपल्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये जावाच लागतं. हे 100% सत्य आहे. मग जर आपल्याला अशी रूप जर भेटत असतील, वासनेच्या पोटी जन्म घेणे लागेल, त्याची अंगी झाले हरिरूप. म्हणून आपण हरीच्या स्वरूपामध्ये हरीचं स्मरण केलं. हरीचं स्मरण जर झालं तर आपण हरिरूप होता येईल आपल्याला. पण आपण जन्मभर जे केलं तेच आपल्याला स्मरण होत असतं. म्हणून 84 लक्ष योनी त्यास फिरावे लागत आहेत आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे ओझे उचलावे लागत आहे. मनुष्य देह प्राप्त होऊ नये जो जीव मोक्ष साधन न करता अधर्माने केवळ विषय भोगामध्ये मग्न होऊन आपले सर्व आयुष्य खर्च करतो, त्या जीवास मनुष्य देह नष्ट झाल्यानंतर पशवादिकांचे देह धारण करावे लागून विलक्षण असे दुःखे भोगावे लागतात. जन्ममरणाचं दुःख हे फार अत्यंत भयानक दुःख आहे. त्या दुःखातून सुटका व्हायची असेल तर आपल्याला आत्मज्ञान हे एकच साधन आहे आणि आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण नामचिंतन दिलेलं जे नामचिंतन आहे ते अनुग्रह मिळालेला आहे. त्या बाबांनी आपल्याला सद्गुरू सच्चिदानंद हृदय बाबांनी
जे नामचिंतन दिलेलं आहे त्या नामचिंतन करून आपण शास्त्र पाहून आपलं अज्ञान घालवून आपण स्वतः साक्षी आत्मा ब्रह्मरूप आहोत हे ज्ञान डोक्यात घेऊन आपण मुक्तच आहोत हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून म्हणले नरदेहाती कर्मणात प्राप्तो पस्वादी देहनाम स्वतनोरप्य ज्ञानम परमार्थ शास्त्र वार्ता. तर आत्मबोध झाल्या वाचून ज्या मानवाच्या आयुष्याचा क्षय होतो त्याच्या देहाचा नाश झाल्यानंतर गत जन्मार जीत पाप कर्माप्रमाणे पस्वादी देहन त्यास धारण घ्यावे लागतात. त्या पस्वादिकाच्या योनीत पस्वादिकास आपल्या शरीराचे सुद्धा पुरते ज्ञान असत नाही. मग त्यांना अत्यंत सूक्ष्म अशा परब्रह्माचे ज्ञान होईल ही गोष्टच कशाला बोलावायच पाहिजे. तात्पर्य या पशु पक्षी वगैरेंच्या देहात परब्रह्माचे ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. तर मग पशु देहात असते तरी काय असा एखाद्यास प्रश्न उद्भवलास तर त्याचे उत्तर हेच आहे की त्या योनीमध्ये दुःख भोगण्याशिवाय दुसरे काहीच नसते. म्हणून असणाऱ्या या पशु पक्ष्यांच्या जन्माला गेल्याच्या नंतर दुःख भोगण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही राहत. मग आपल्याला हा सुंदर असा मनुष्य देह मिळाला तर या देहामध्ये आपण राहून सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान संपादन करावं. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे तो सोपनी द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटे सांडो त्या सत्कर्मी रती मांडू भोता आपण फरे पडो मैत्र जीवनचे दुरितांचे जावो विश्व धर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो जात वर्षत सकळ ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनाव्रत मंडळी भेटोत होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनुष्य गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलंजन मार्तंड जे तापैना ते सर्वाई सदा सज्जन मनानं सगळेजण मना की विजयची लोकी भ्रष्टादृष्ट विजय होय विजयी एत मने विश्वराव हा होईल दान पसरली येणे उरी देव दाराम ओ सुखी हे नामदेव झाला शांती शांती शांती